तुम्हाला भूक लागली, मग जाऊ का? बोलू शकते? पुन्हा एकदा जिंदाबाद. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके गुरु, सन्माननीय भाऊ, आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय डावखरे साहेब, श्रमजीवी संघटनेचे माजी अध्यक्ष, आम्हाला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन मिळतं असे रामभाऊ, श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भाऊ, जनरल सेक्रेटरी सन्माननीय विजय भाऊ, पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ, अजून एक लाभलेले पाहुणे सन्माननीय ढोणे साहेब आणि सुर्वेताई, सागर भाऊ देशक, बाळू भाऊ, ज्यांनी या शिबिरासाठी मेहनत घेतली आणि आपल्याला खेळ आणि आपल्याला विविध माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, असे सागर भाऊ, श्रीराम भाऊ, या सन्माननीय व्यासपीठ आणि ह्या शिबिरासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे कॅप्टन जे होते ते प्रकाश भाऊ, निलेश भाऊ, दमयंती ताई, रेखा ताई, दशरथ भाऊ, राजेश भाऊ, गणेश भाऊ, तानाजी भाऊ, मी सगळ्यांची नावं घेणार आहे. खास करून ज्यांनी आपल्याला हसवलं, नाचवलं असे वाल्मिक भाऊ, रेश्माताई, सुवर्णाताई, विद्याताई, नंदाताई, ज्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. मीडियाचे विलास भाऊ, चंद्राताई, अक्षय, मयुरी, तसेच या शिबिरामध्ये खास भूमिका ज्यांनी पार केलेली आहे ते ह्या जे 10 गट होते त्या 10 गटांचे निरीक्षक मानस, रेखाताई, दमयंतीताई, साहिल, मयूर, संतोष, एकनाथ भाऊ, मनसेस, ऋतिक, जितेंद्र, वंदना, अरविंद, मानसी, संजना, जितेश भाऊ, असे अनेक कार्यकर्ते, कोणाकोणाची नावं घेऊ, तानाजी भाऊ, या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी ह्या 3 दिवसांमध्ये आणि हे शिबिर चांगलं कसं व्हावं, मुलांना चांगलं शिकता कसं येईल, मुलांना चांगले संस्कार कसे मिळतील आणि त्यासाठी मेहनत घेणारे हे सर्व कार्यकर्ते आपले होते. मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन की ह्या 3 दिवसामध्ये आपण 305 मुलं असताना जी मेहनत घेतली आणि कुठेही शिस्तीचा भंग न होता आपण जे हे शिबिर पार पाडलं त्याबद्दल मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देते, मनापासून आपले आभार मानते. माझ्या बालमित्रांनो, माझे सगळे लाडके आहेत, बरोबर ना? सगळे आवडीचे. मला माहिती आहे भूक लागले, पण तरीही माझे सर्व लाडके आणि आवडीचे आहेत, त्याच्यामुळे मी बोलणार आहे. तुम्हाला मजा आली की नाही या 3 दिवसामध्ये शिकायला? विशेषतः कालचा जो श्रीराम भाऊ आणि सागर भाऊंनी कार्यक्रम तिथे एमपी थिएटर मध्ये घेतला, तुम्हाला आवडला की नाही? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जे तुमचे कॅप्टन होते हे सगळे जण, विशेषतः निलेश भाऊ, प्रकाश भाऊ, यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की नाही? पण सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला शिकवलं असेल तर कोणी, आपल्याला चांगली शिकवण दिली असेल तर कोणी, जे 7 वाजता तिथे आपल्या बरोबर प्रार्थनेला हजर होते असे कोण? आपले सर्वांचे लाडके बाबा भाऊ
शिकवले की नाही? खूप सुंदर अशा गोष्टी शिकवल्या की नाही त्यांनी? आपल्याला चांगली शिस्त कशी लागावी ह्यासाठी शिकवलं की नाही? मी भाऊंचे सुद्धा मनापासून आभार मानेन. आपण जे जे इथे शिकलेलो आहोत, मी आपल्याला सकाळी सांगितलेलं आहे की आपल्याला 2 गोष्टींचा गृहपाठ करायचा आहे. डावखरे साहेब यांना मी 2 गोष्टीचा गृहपाठ दिलेला आहे. आपल्या देशातलं सगळ्यात खालचं जे सरकार म्हणून जे काम करतं, सरकारची भूमिका पार पाडतं, ते आहे सरपंच गावाचे आणि ग्रामसेवक. मी ह्या मुलांना सांगितलं की तिथे फक्त जाऊन त्यांची आपण ओळख करून घ्यायची आणि त्यांचं कार्य काय आहे हे समजून घ्यायचं आहे. हा गृहपाठ त्यांना मी दिलेला आहे. दुसरा गृहपाठ आम्ही डावखरे साहेब, भाऊंचा वाढदिवस असतो, सेवा दिनाचा कार्यक्रम आम्ही करतो, तो 23 तारखेला करतो दर महिन्याच्या. तसा ऑगस्ट मध्ये भाऊंचा वाढदिवस असतो. पण काहीतरी सेवा करावी म्हणून गावामध्ये जेव्हा आम्हाला वेळ भेटेल तेव्हा गावातली अंगणवाडी असेल, गावातली शाळा असेल, गावातलं उपकेंद्र असेल, दवाखाना असेल, जे जे सरकारी जिथे जिथे सेवा करण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही मुलांनी जाऊन सेवा दिन साजरा करावा, असं 2 उपक्रम आपण त्यांना दिलेले आहेत. मला खात्री आहे कारण ही सगळी हुशार आणि छान मुलं आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही गृहपाठ ते खूप आत्मीयतेने करतील असं मला वाटतं. करणार ना? या 3 दिवसांमध्ये खरंच सांगते की सगळ्यात जास्त जर आनंद मिळाला असेल तर तो मला मिळालेला आहे. तुमच्या सोबत नाचायला मिळालं. काल ज्या कुलकर्णी मॅडम आल्या होत्या त्यांनी आपल्याला चित्रकला शिकवली आणि त्यांच्या सोबत मला म्हणजे तुमच्या सोबत चित्र काढायला सुद्धा मला मिळालं. या 3 दिवसांमध्ये जे जे करायला मिळालं त्याच्यामध्ये तुमच्या सोबत मला आनंद घेता आला. आणि मी आपल्याला हे सर सगळे भविष्यातले आमच्या श्रमजीवीचे कार्यकर्ते आहेत. मी काल त्यांना विचारलं की तुमच्यापैकी डॉक्टर कोण बनणार, तर 5-6 मुलांची नावं वरती आली, हात वरती आले. विचारलं की देशाची सेवा कोण करणार, तेव्हाही फक्त कमी मुलांची हात वरती आले. इंजिनियर कोण बनणार, तेव्हाही कमी मुलांचे हात वरती आले. पोलीस कोण बनणार, तेव्हाही कमी मुलांचे हात वरती आले. मला अभिमान असा आहे की ज्या वेळेस मी त्यांना विचारलं की संघटनेचे कार्यकर्ते कोण बनणार, सगळ्या मुलांचे हात वरती आले होते आणि सगळ्यात मोठा आनंद मला तो होता. आणि खरंच आपण सर्व भविष्यातले कार्यकर्ते आहोत. हे सर्व जे आहे तिथे बसलेले, मी कुटुंबाची प्रमुख म्हणून तुम्ही जे सहकार्य करता आणि तुम्ही जे सहकार्य देता, तुमच्याकडनं जे सहकार्य मिळालं, माझ्या सहकार्याकडून जे सहकार्य मला मिळालं ते अनमोल होतं. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानेन कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे, जेवायचं आहे. एक विशेष आभार मानण्याच्या आधी एक विशेष गोष्ट सांगेन. मी इथे एकांश बसलेला आहे आणि तिकडे पल्लवी आहे. पल्लवी आली तेव्हा मी पल्लवीची नोंद घेतली. मी सांगितलं की नोंद घ्या असं. एकांश लगेच त्याच्या आईला सांगितलं त्याने की पल्लवी ताई पण माझ्या एवढीच आहे, मग तिची नोंद घेतली आणि माझी नोंद का नाही घेतली. ही दोन्ही मुलं इतकी चुनचुनीत आहेत ना, म्हणजे सगळ्या गोष्टीत त्यांचे. आणि संघटना म्हणून खरंच भविष्यातले संघटनेचे पदाधिकारी होण्याच्या मार्गावर ते दिसत आहेत. त्या दोन्ही मुलांचं मला खूप कौतुक वाटलं आणि तुमच्या सगळ्यांचंही कौतुक. भाऊ नेहमी बोलतात तो शब्द मी पुन्हा म्हणला, आय लव्ह यू ऑल ऑफ. मला खूप आभार सगळ्यांचे मानायचे आहेत. इथे खूप खूप सगळ्यांचे आभार. आणि ह्या 3 दिवसामध्ये भोजन व्यवस्था, त्याच्यानंतर निवास व्यवस्था, स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, या ज्या सगळ्या व्यवस्था इथे सगळ्यांनी पार पाडल्या त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि माझे 2 शब्द संपवते. जिंदाबाद.